सायंकाळ मनन चिंतनामध्ये एस ए चर्च नंदुरबार, दुधाळ शिवार आणि शहारोनच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांना पुढे येण्याची विनंती करतो. आपण विजय संगीतातून गीत नंबर 139 आणि उपासना संगीत 383 ख्रिस्त माझा राहे जेथे तेच माझे मंदिर मंडळीच्या चालीवर गाऊया. ख्रिस्त माझा राहे जेथे तेच माझे मंदिर नित्य सेवावे ख्रिस्ताते आज माझा संसार ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे सर्वस्व ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे सर्वस्व ख्रिस्त ज्यांचा बंधू माझे सर्वस्व ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे सर्वस्व मान माझा माझी शक्ती ख्रिस्त माझे संपत्ति सौख्य सारे ख्रिस्ती भक्ति संग त्याची सच्चाती ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे सर्वस्व ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे सर्वस्व ख्रिस्त येते किंवा तेथे आज उद्या कल्पांती स्वाते कालाते राही माझ्या इच्छिती ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे सर्वस्व ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे ख्रिस्त माझे सर्वस्व. पुन्हा एक वार संपूर्ण दिवसभरासाठी प्रभूला धन्यवाद देऊया. त्याचा अनुग्रह आम्हा सगळ्यांवरती होता. आजचं येणारं जे वचन आहे ते सन्मान्य रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब यांच्याकडून आहे. येणाऱ्या वचनासाठी व आजच्या सभेच्या आरंभीच्या प्रार्थनेसाठी आपल्या मंडळीचे सन्मान्य सचिव आहेत श्री पी डी लवणे यांना मी विनंती करणार आहे. कृपया आपण पुढे या, आरंभीची प्रार्थना करा. त्यानंतर आपण आजचं मनन चिंतन ऐकणार आहोत. आपण प्रार्थना करू. हे माझ्या पवित्र 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 सणाची पवित्र परमेश्वरा,
तुझ्या नावाला धन्यवाद असो, तुझी स्तुती असो, तुला करुणा महिमा असो. पवित्र परमेश्वरा, आता आम्ही तुझ्या वचनाकडे बघणार असताना पवित्र परमेश्वरा तू आम्हाला विशेष करून सहाय्य कर. आमच्या अंतःकरणामध्ये देखर देवा. आणि पवित्र परमेश्वरा तुझ्या सेवकाकडनं जे वचन आम्हाला प्राप्त होणार आहे, पवित्र परमेश्वरा तुझं जे वचन पवित्र परमेश्वरा आमच्यासाठी खरोखर एक मार्गदर्शक होऊ दे. आज आम्हाला तुझं वचन पवित्र परमेश्वरा आमच्या अंतःकरणाशी बोलू दे देवा. आणि विशेष करून आम्ही पाळक साहेबांसाठी प्रार्थना करतो, त्यांचं तू सहाय्य कर. पवित्र परमेश्वरा तुझी कृपा द्या, त्यांच्या डोक्यावरती पुरव, त्यांना तुझा आशीर्वादाचा दुप्पट वाटा दे. आणि पवित्र परमेश्वरा आज वचन पवित्र परमेश्वरा आम्ही ग्रहण करत असताना आमचेही अंतःकरण तुझ्याकडे लागलेले असावेत, असं तू कर ही ती आज विनंती करतो. येशूच्या गोडन प्रिय नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. धन्यवाद अंकल. मी ऑनलाईन बघणारे सर्व प्रियजन व या ठिकाणी उपस्थित असलेले पाळक वर्ग, अधिकारी वर्ग, आपणा सगळ्यांच्या उपस्थितीत सन्माननीय रेव्हरेंड जयेश पठारे पाळक साहेब आपलं स्वागत करतो व आपणाला विनंती आहे की आपण पुढे येऊन आजचं मननचिंतन आम्हास द्यावं. आज सायंकाळच्या मननामध्ये उपस्थित असलेल्या चर्चमध्ये प्रभूचे दास आणि ऑनलाईन जोडले गेलेल्या सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम. आज सायंकाळच्या मननासाठी जो शास्त्र भाग आहे मत्तयाचं शुभवर्तमान याचा 20वा अध्याय, वचन 29 ते 34 हे आपण वाचूया. मत्तयाचं शुभवर्तमान 20वा अध्याय 29 ते 34. मग ते येरिहोहून जात असताना मोठा लोकसमुदाय त्याच्या मागून चालला. तेव्हा पहा, वाटेवर बसलेले 2 आंधळे येशू जवळून जात आहे हे ऐकून ओरडून म्हणाले, हे प्रभू, दाविदाचे पुत्र, आम्हावर दया करा. त्यांनी उगे राहावे म्हणून लोकांनी त्यास धमकाविले. तरी ते अधिकच ओरडून म्हणाले, प्रभू, दाविदाचे पुत्र, आम्हावर दया करा. येशूने उभे राहून त्यांना बोलावून म्हटले, मी तुम्हासाठी काय करू तुमची काय इच्छा आहे? ते त्याला म्हणाले, प्रभूजी, आमचे डोळे उघडावे. तेव्हा येशूला कळवळा येऊन त्याने त्यांच्या डोळ्यास स्पर्श केला. तेव्हा त्यास तात्काळ दिसू लागले आणि ते त्याच्या मागून चालले. या लेनच्या समयामध्ये आजचा 28वा दिवस आहे आणि या संपूर्ण 40 दिवसामध्ये आपण सिस्टमॅटिक रीतीने आपण शास्त्रभाग निवडून त्यावर मनन चिंतन करत असताना आजच्यासाठी या 2 आंधळ्यांना दृष्टिदान या संबंधाने मत्तयाने लिहिलेला आहे. मार्काने हाच संदर्भ पण बर्थलमयाच्या त्याचा उल्लेख केलेला आहे आणि लुकाने हाच संदर्भ घेऊन तिथं एक आंधळा भिकारी असा उल्लेख केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनातील ह्या शेवटल्या टप्प्यामध्ये त्याची जी वाटचाल आहे, या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे मग ते येरिहोहून जात असताना मोठा लोकसमुदाय त्याच्या मागून चालला. प्रभू येशू ख्रिस्त ही त्याची शेवटली यात्रा येरुशलेमकडे आहे आणि त्याच्या मागे चालणाऱ्यांचा हा मोठा जनसमुदाय. आणि येरिहोहून जात असताना वाटेवर मत्तय म्हणतो 2 आंधळे भीक मागताना वाटेवर बसलेले होते. या 2 आंधळ्यांनी ह्या गर्दीमध्ये लोकांचा हा गलबला ऐकून विचारणा केली असेल ज्याला त्याला की काय चाललेलं आहे, कोण आहे. आणि मग कोणीतरी गर्दीत सांगितलं की नासरेतकर येशू हा जवळून चाललेला आहे आणि जर ही संधी आपण दवडली तर आणि आपण उभं राहिलो तर बरं नाही. म्हणून या आंधळ्यांनी ओरडायला सुरुवात केली, आवाज द्यायला, हाक मारायला सुरुवात केली. आणि ज्यावेळेस ते मोठ्याने ओरडून म्हणाले, अहो दाविदाचे पुत्र, आम्हावर दया करा. हे प्रभू, दाविदाचे पुत्र, आम्हावर दया करा. त्यावेळेस लोकांनी, पब्लिकने, ऐकणाऱ्यांनी त्यांना गप्प केलं. परंतु यांनी ऐकलं नाही. ते अधिकच जोराने ओरडून हाक मारू लागले.
त्यांना दिसत नाही प्रभू येशू ख्रिस्त जवळून चाललेला आहे, पण त्यांना माहीत आहे की आमचा आवाज त्या प्रभूच्या कानावर जाईल, म्हणून ते मोठ्याने ओढून प्रभू येशूला हाक मारू लागले. आणि तिसऱ्यांदाही त्यांनी तो मोठ्याने आवाज काढून प्रभू येशू ख्रिस्ताला म्हटलं, प्रभू दाविदाचे पुत्र आम्हावर दया करा. आता या ठिकाणी हे दाविदाचा पुत्र हा उल्लेख केल्यामुळे आपल्याला ह्या भिकाऱ्यांबद्दल निश्चित समजतं की ते यहुदी विश्वासाचे आहेत. आणि यहुदी मतानुसारी लोकांना येशू ख्रिस्त हा दावीद वंशामध्ये दाविदाच्या कुळामध्ये जन्माला येणार, तो मसीहा राहणार हे माहीत होतं. आणि ह्या आंधळ्यांनी हा विश्वास ठेवला की हा चाललेला नासरेतकर येशू दुसरा तिसरा कोणी नसून हाच मसीहा आहे, हाच दावीद वंशाचा, हा देवाचा, हा दाविदाचा पुत्र आहे. आणि हा विश्वास असं म्हटलं की त्यांनी बाळगून त्यांनी हाक मारल्यामुळे असं म्हटलेलं की प्रभू येशू ख्रिस्ताने देखील त्यांना प्रतिसाद दिला. एवढ्या मोठ्या जनसमुदायाच्या गलबल्यामध्ये गोंधळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचे कान गरजवंताकडं, गरजू लोकांच्या हाकेकडं लागलेले होते. प्रभूच्या मनामध्ये सतत अशा गरजवंतांसाठी कळवळा होता आणि त्याला दया येत होती. जे आंधळे आहेत, लंगडे आहेत, पांगळे आहेत, जे रंजले गांजलेले आहेत, आशांसंबंधाने प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल वारंवार उल्लेख केलेला आहे की त्याला त्यांचा कळवळा आला. आणि त्या कळवळ्याने प्रभू त्यांच्याकडे धावून गेला. यांना जाता येत नाही गर्दीमधून, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी त्या दोघांना बोलावलं आणि विचारलं की काय हवं आहे तुम्हाला, माझ्याकडून काय अपेक्षा आहे. कदाचित त्यांनी पैसे मागितले असते, पण त्या दोघांनी शहाणपणा केला, पैसे मागितले नाही, भीक मागितली नाही. जी त्यांची निकडीची गरज होती की आम्हाला दृष्टी द्या, आम्हाला पुन्हा पाहायचं हे जग, आणि म्हणून आम्हाला डोळे, आम्हाला दृष्टी द्या, आमचे डोळे उघडावे, अशी त्यांनी विनवणी केली. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताच्या कळवळ्याने त्याने त्यांच्या डोळ्याला स्पर्श केला, तेव्हा तात्काळ त्यांना दिसू लागलं. आणि ज्यावेळेस त्यांना तात्काळ दृष्टी आली तर ते इतका जयस्तव, इतका आनंदाने देवाची स्तुती करू लागले आणि येशू ख्रिस्ता बरोबर ते चालू लागले. त्या यात्रेमध्ये ते सहभागी झाले आणि जिथं प्रभू चाललेला आहे त्या मार्गाने प्रभूच्या मागे मागे ते गेले, प्रभूची स्तुती करत. या ठिकाणी आपल्याला काही धडे जर आपल्याला समजायचे तर येरिहो आणि यरुशलेम यांचं जर आता चांगल्या शमरवण्याच्या दाखल्यामध्ये असं म्हटलेलं की एक व्यक्ती तो यरुशलेमवरून येरिहोकडे चालला होता. सहज असं म्हटलं की सहज यरुशलेम याचा अर्थ ते आहे देवाचं ठिकाण किंवा आशीर्वादाचं ठिकाण आहे. येरिहो हे शापाचं ठिकाण आहे. म्हणजे आशीर्वादाच्या स्थानावरून तो निघाला आणि विनाकारण काही काम नसताना सहज तो येरिहोकडे चाललेला आहे, म्हणजे खाली पतनाच्या दिशेने. आणि त्यावेळेस तो त्या चोरांच्या हाती सापडला. आता तो खोलात अर्थ आहे, तिकडे जायचं नाही. या ठिकाणी आपल्याला विरोधाभास पाहायला मिळतो की हे दोन आंधळे आहेत, ते येरिहोच्या वाटेवर बसलेले आहेत आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या रस्त्याने येत आहे, प्रभू यरुशलेमकडे चाललेला आहे. ह्या शापाच्या, आता हे नगर दोन येरिहो आहेत, एक हेरोदाने बांधलेलं नवीन नगर आणि हे 1 किलोमीटर 1 मैलाच्या अंतरावर असलेलं जुनं शहर ते ओसाड पडलेलं होतं. परंतु त्या शापाकडून हे आशीर्वादाच्या मार्गानेच प्रभूच्या मागे चालल्यामुळे ते आशीर्वादाकडे गेलेले आहेत. आता या ठिकाणी एक भिकारी आहे असा उल्लेख दोन जण करतात. मार्काने तर त्याचं नाव लिहिलेलं आहे बर्तलमय. याचा अर्थ तो चांगला परिचित लोकांना असेल. असं म्हणतात की स्पष्ट वक्तेपणामध्ये देखील बोलणाऱ्यामध्ये तो होता. जरी दिसत नाही परंतु बोलता येत होता आणि त्या बोलण्याने तो लोकांना आपल्याकडे आकर्षित करायचा आणि त्याला जे पाहिजे ते
मिळवून घ्यायचा. दुसरा बिचारा त्या नगरात नवीन एरिओच्या त्या रस्त्यावर तो सतत बसलेला असायचा आणि येणारे जाणारे त्यांना भीक द्यायचे. आता ह्याचं आपल्याला लागूकरण जर केलं तर आंधळेपणा त्या काळामध्ये एक शापच मानला जायचा. कारण अंधत्व त्याच्यावर काही इलाज नाही. आणि जरी प्रभू येशू ख्रिस्ताने त्या प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये अंजन घालायला लावलेलं आहे, काही आयुर्वेदिक औषधं उपचार असतील, परंतु पूर्णता दृष्टी येईल असा कोणताही उपचार उपलब्ध नव्हता. आणि म्हणून ह्या अंधत्व आलेल्या लोकांना, आंधळ्या लोकांना दुसरा काम धंदा व्यवसाय काही करता येत नव्हतं. एकच त्यांना काम करता येत होतं, ते म्हणजे भीक मागणं आणि रस्त्यावर बसून येणाऱ्या जाणाऱ्याकडून भीक मदतीची अपेक्षा करणं हेच त्यांचं काम होतं. या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत की कधी कधी आध्यात्मिक अंधत्वाबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताने या शास्त्री पुरुषांना फार कडक रीतीने इशारा दिला. हे आंधळ्यांचे वाटाळे आहेत, हे स्वतः आंधळे आहेत, त्यांच्या मागे चालणारे देखील ते खड्ड्यात जाणार आहेत. आणि म्हणून प्रभू त्यांची दृष्टी उघडण्यासाठी वारंवार त्यांचं ताडण करत होता. पण ते इतके निबरगट्ट झालेले होते, त्यांनी त्या वचनावर विश्वास ठेवला नाही. परंतु ज्यांना खरं अंधत्व आहे, मग ते शारीरिक असेल किंवा आत्मिक असेल, दोन्ही गोष्टी जर आपण पाहिल्या, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांची आत्मिक दृष्टी देखील उघडलेली आहे, शारीरिक त्यांना दृष्टी देखील दिलेली आहे. जन्मंदाला प्रभू येशूने बरं केलेलं आहे. या दोघांबद्दल असं म्हणतात की ते जन्मतः आंधळे नव्हते, कालांतरानं नंतर त्यांना पहिलं दिसत होतं आणि त्यांनी केलेल्या प्रभूला विनंतीवरून की आम्हाला पुन्हा दृष्टी पाहिजे आहे, याचा अर्थ आम्हाला परत जे आलेलं अंधत्व आहे, आमच्या डोळ्यावर आलेलं जे काही झापड आहे, प्रभू ती काढून टाक, आम्हाला स्पष्ट दिसू दे. आणि म्हणून प्रभूने म्हटलेलं आहे की मी तुम्हासाठी काय करू अशी तुमची इच्छा आहे. ते त्याला म्हणाले, प्रभूजी आमचे डोळे उघडावे. आणि या ठिकाणी येशूला कळवळ आला, त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि त्यास तात्काळ दिसू लागलेले. या ठिकाणी हा झालेला चमत्कार, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे ही गर्दी एकसारखी, हे आंधळे पांगळे लुळे प्रभूच्या स्पर्शाने, त्याच्या सामर्थ्याने आरोग्य मिळावं म्हणून त्याच्या मागे चाललेले होते. या दोन आंधळ्यांपैकी जो एक अधिक जवळचा होता, असं म्हटलं की तो नवीन शहराच्या प्रवेशद्वाराशी बसलेला असायचा. हे मार्क 10:46 मधून आपल्याला समजून येतं. म्हणून इथे विरोधाभास नाही. या तिन्ही संदर्भामध्ये एकच संदर्भ आहे. फक्त लिहिताना मत्ताने 2 आंधळ्यांचा उल्लेख केलेला आहे. लुकाने आणि मार्काने एकाच आंधळ्याचा उल्लेख केलेला आहे. मार्काने त्याचं नाव लिहिलेलं आहे, लुकाने फक्त एक आंधळा भिकारी असं म्हटलेलं आहे, ते वर्णन केलेलं आहे. पण ह्या सर्व गोष्टीवरून आपल्याला वाचायला मिळतं की हे एकच संदर्भ आहे, परंतु 2 आंधळे आहेत त्या वाटेवर बसलेले. आणि त्याच्यापैकी मते आणि या दोघांचाही उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून त्यांचं हे शारीरिक अंधत्व आलेलं होतं काही दिवसानंतर. म्हणजे याचा अर्थ त्यांना पूर्वी दिसत होतं, त्यांनी येशू ख्रिस्ताला आधी पाहिलेलंही असावं. आणि म्हणून त्यांनी प्रभूकडं विनंती केली की आम्हाला परत दृष्टी यावी, आमचे डोळे उघडावे. ख्रिस्ती जीवनामध्ये असं म्हटलं की आपण ज्या प्रभूला चांगले डोळे असताना पाहून विश्वास ठेवत नव्हतो. कधी झापड येते, कधी अंधत्व येतं आणि आम्ही बधीर होतो. परंतु आम्हाला ज्यावेळेस समजतं की हा प्रभू आमच्या जवळ आहे, आमच्या जवळून चाललेला आहे आणि आमचं हे अंधत्व आम्ही असंच भीक मागत बसण्यापेक्षा आम्ही त्याला ओरडणं, त्याला हाक मारणं अगत्याचं आहे. आणि म्हणून ते मोठ्या मोठ्याने ओरडून हाक मारू लागले. हाक मारणं याचा अर्थ आम्हाला धावा करणं, प्रार्थना करणं. जसं त्या विधवेने
एकसारखं तो अन्यायी न्यायाधीश आहे, पण त्यांनी दाद मागणं, सारखे हाक मारणं तिने बंद केलं नाही. प्रभूचा मार्ग असं म्हटलं की आमच्यावर दया व्हावी, या योग्यतेच्या पात्रतेचे आम्ही नसताना केवळ आम्ही त्या प्रभूला हाक मारले, आम्ही दयेची याचना केली आणि म्हणून त्याने आमच्यावर कृपादृष्टी केली आणि प्रभूने आम्हाला आमचे डोळे उघडले. पुनरुत्थानाच्या नंतर आपल्याला माहीत आहे की ते 2 शिष्य बाळासाहेबांनी रविवारी त्यांचा उल्लेख केला. त्या अम्माऊस गावाचे राहणारे होते, ते क्लैपा आणि त्याची पत्नी असा उल्लेख आहे. दोघं नवरा बायको, ते प्रभूचे शिष्य होते. येशू ख्रिस्त त्यांच्याशी शास्त्रातले सगळे पुरावे देऊन सांगत आहे. हे पण पुरावे देत आहेत, ह्यांनी पाहिलं, त्या बायांनी पाहिलं, हे सांगत आहेत, ते सांगत आहे, तरी पण ते आपल्या घरी अम्माऊस गावाला चाललेले आहेत. आणि हा वाटसरू कोणीतरी आपल्याबरोबर चाललेला आहे, त्यांनी त्याला ओळखलंच नाही. हा प्रभू उलगडा करत आहे शास्त्राचा, आतल्या त्यांचं मनाला उकळी फुटत आहे, तरी पण त्यांनी ओळखलं नाही. आणि शेवटी अंधार पडत आहे, म्हणून त्यांनी आग्रह केला की बाबा रे, चला आजच्या रात्री आमच्या घरी अजून आपण कदाचित चर्चा करू. खरंच या व्यक्तीकडून ऐकण्यासाठी ऐकावंसं असं ज्ञान त्याच्याकडे आहे. आणि म्हणून ते प्रभूला आपल्या घरी घेऊन गेले. कदाचित त्यांनी त्याच्यासाठी जेवण बिवण बनवलं असेल. आणि रस्त्याने चालता चालता प्रभूने त्यांना असं म्हटलं नाही की मीच तो येशू आहे, पहा माझ्या हात. आणि शास्त्रातून पुरावे देऊन प्रभूने ज्यावेळेस त्यांच्याशी या सर्व गोष्टी, त्यावेळेस असं म्हटलेलं की त्यांचे डोळे उघडले, त्यांना दृष्टी प्राप्त झाली. आणि त्यावेळेस ते परत निघाले. अरे, आम्ही ओळखलं नाही, आमच्याबरोबर हा चालत होता, आमच्याबरोबर एवढ्या गोष्टी करत होता. आणि जेव्हा त्यांची दृष्टी त्यांना परत मिळाली, आध्यात्मिक दृष्टी त्यांना प्राप्त झाली, ताबडतोब त्यांनी विचार केला ना की आता इतके मैल झाले, आपण पायी पायी चालत आलेला आहोत सकाळपासून, आता घरी आलो, चला झोपू आणि मग उद्या उठून जाऊ. लगेच तात्काळ ते परत आले. आणि मग त्यांनी सांगितलं, अरे प्रभूने असं असं आम्ही त्याला पाहिलं. एक एक पुरावे पवित्र शास्त्र बायबल आम्हाला सांगतं. आमचा प्रभू हा दृष्टीदान देणारा आहे, म्हणजे शारीरिक असो किंवा आत्मिक असो, तो आम्हाला ती दृष्टी आमची उघडतो. परंतु त्यासाठी आमचा विश्वास दृढ असायला पाहिजे. प्रभूने वारंवार म्हटलं की तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे. त्यांचा विश्वास होता की हा दाविदाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, हा नासरेतकर प्रभू येशू ख्रिस्त, त्याला जर आम्ही हाक मारली, त्याला जर धावा केला, नक्की आमचे डोळे आम्हाला तो परत देईल. आणि प्रभूने स्पर्श करताच त्यांना दृष्टी आली. म्हणून आज आमच्या ठाई मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास आम्ही बाळगून प्रभूकडे येऊन त्याला धावा करू, तर प्रभू आमची विनवणी ऐकून आमच्यासाठी तो केल्याशिवाय, कार्य केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या 2 आंधळ्यांकडून, या गरीब, या अति भिकारी अशा या लोकांकडून आम्हाला आध्यात्मिक गोष्टी शिकायला मिळतात. श्रीमंतांबद्दल पण उल्लेख केलेला आहे. त्या श्रीमंत तरुणाचा, त्याला वाटलं प्रभूला मी सांगितलं तर प्रभू माझी वाहवा करल, मी सर्व काही करत आहे. परंतु प्रभूने पाहिलं त्याच्यामध्ये उणीव आहे. आणि असं म्हटलं की श्रीमंत असून तो गरीब आध्यात्मिक दृष्टीने झालेला आहे. हे दैहिक दृष्टीने गरीब होते, लाचार होते, भिकारी होते, पण आत्मिक दृष्टीने ते श्रीमंत बनलेले आहे. म्हणून प्रभूचा मार्ग आम्हाला फार महत्त्वाचा आहे की आम्ही, प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी दरिद्री झाला, यासाठी की त्याच्या दारिद्र्याने आम्ही धनवान बनावं. त्यांनी येशूला दाविदाचा पुत्र म्हणून संबोधलं, म्हणजेच मसीहा म्हणून त्यांनी पत्करलं. हा साधा सुद्धा कोणी व्यक्ती नाही, हाच आमचा मसीहा, आमची मुक्ती करणारा, आम्हाला सोडवणारा. लुकाच्या शुभवर्तमानामध्ये 1 अध्यायामध्ये आपल्याला वाचायला मिळतं की येशू ख्रिस्त या जगात त्याचं येणं ह्या रंजलेल्या, गांजलेल्या, या गरजवंतांसाठी प्रभू आलेला आहे, श्रीमंतांसाठी नाही. आता ते शास्त्र संदर्भ आहेत काही, येशया 35:5, लूक 4:18 वाचायला वेळ नसल्यामुळे आपण ते नंतर वाचू.
येशूला दाविदाचा पुत्र मसीहा हा विश्वास प्रगट केला. याचा अर्थ प्रभूला समजलं की हे लोक माझ्यावर खऱ्या मनाने ते विश्वास ठेवत आहेत. त्यांचा विश्वास किती दृढ होता. एवढ्या गर्दीमध्ये त्या दाविदाच्या पुत्राने, ह्या मसीहाने आमच्याकडे यावं, आम्हाला दृष्टी द्यावी म्हणून या भिकाऱ्यांनी हा विश्वास प्रगट केला जाहीर रीतीने. आणि प्रभूने देखील त्यांच्या विश्वासाला प्रतिसाद दिला, त्यांना तात्काळ बरं केलं. एवढा मोठा बदल घडून आला. एकाएकी ते जीवनात अंधकारातून ते प्रकाशात आले. अतिशय दरिद्री, अतिशय गरीब, पण ते खऱ्या अर्थाने धनवान बनले. पण जे श्रीमंत होते ते भिकारी, गरीब आणि लाचार बनले. जे स्वतः देवाच्या प्रकाशात म्हणणारे ते अंधकारात साच पडत आहेत. प्रभूने त्यांचं रडणं थांबवलं. रडणं थांबवलं म्हणजे ते अतिशय आग्रहाने त्या प्रभूला हाक मारत होते. कदाचित त्यांच्या आवाजामध्ये रडगाणं असेल. आम्ही देवासमोर येत असताना कधी कधी या स्थितीमध्ये देवासमोर प्रार्थना केली पाहिजे. त्या जकातदारासारखी उरावर ऊर बळवून, रडून, अश्रू ढाळून. आणि प्रभू आमच्या डोळ्याचे अश्रू पुसणारा देव आहे. म्हणून असं म्हटलंय की प्रभूने त्यांचे रडणे थांबवले. याचा अर्थ त्यांच्या मुखात देवाची स्तुती घातलेली आहे. आणि ते देवाची स्तुती करत, त्याचा जय जयकार करत त्याच्या मागं चालू लागले त्या यात्रेकरूंबरोबर. आणि येरुशलेमच्या दिशेने आशीर्वादाच्या मार्गामध्ये ते चालू लागले. देवाची मोठ्याने स्तुती करणं याचा अर्थ ते आतापर्यंत लोकांकडे रडगाणं करून आम्ही आंधळे आहोत, आम्ही गरीब आहोत, आम्हाला भीक द्या, लाचाराने. परंतु आज ते मोठ्या दिमाखाने, मोठ्या विश्वासाने की आम्ही आंधळे होतो, ह्या प्रभूने, या मसीहाने आम्हाला बरं केलेलं आहे. आणि त्यांच्या मुखातली स्तुती ही जिवंत स्तुती होती. आणि असं म्हटलं की खरे हे प्रवासी येरुशलेमच्या वाटेवर, येरुशलेमच्या मार्गावर येशू सोबत चालू लागले. येशू बरोबर चालणं याचा अर्थ प्रभू बरोबर चालण्याचा अधिकार त्यांना मिळालेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी आपली निश्चित गरज सांगितली. याचा अर्थ काय मागितलं? प्रभूने म्हटलं तुम्हाला काय पाहिजे, काय करू मी तुमच्यासाठी, आम्हाला दृष्टी द्या. निश्चित गरज. कधी कधी असं म्हटलेलं की आता त्या काही जैविक उदाहरणं आपण घेतले तर ते देवाने एका आंधळ्याला प्रसन्न होऊन विचारलं, मी तुझ्यावर फार प्रसन्न झालेलो, तुला माग, काय मागायचं असेल. तो म्हणे मला वेळ द्या देवा. वेळ दिला त्याला. आणि मग तो परत आला आणि देवाने विचारलं की तुला काय पाहिजे, माग, एकच वर माग. त्याने एकच वर मागितला की मला माझ्या डोळ्याने माझा नातू ह्या देशाचा राजा झालेला मला पाहायला मिळू दे. आता ह्या जगिक काल्पनिक गोष्टी असतात, दंतकथा असतात, पण त्याच्यात अर्थ भरलेला आहे की एका मागणीमध्ये सगळं मिळवून घेतलं. दृष्टी मिळाली, श्रीमंतीन, राज, वैभव सर्व मिळालं. म्हणजे पत्नीन, लेकरन सगळं, आणि नातू पण देव दयाळू आहे, देव देण्यासाठी. निश्चित गरज आहे. आता त्यांना गरज होती दृष्टी येण्याची, आणि तीच त्यांनी अपेक्षा बाळगली. प्रभूने तात्काळ त्यांना दृष्टी दिली. आज या म्हणण्यामध्ये मी इथं थांबतो. प्रभू देवा या वचनांच्या द्वारे आपणा सर्वांना आशीर्वाद देऊ. परमेश्वराला धन्यवाद असो या पवित्र वचनासाठी. मी प्रभूची स्तुती करतो, देवाला धन्यवाद देतो व रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब आपलं देखील मनपूर्वक आभार मानतो. अतिशय सुंदरसं पवित्र वचनाचं हे मनन चिंतन आमच्यासाठी आलं. प्रियजन हो, परमेश्वराने आम्हाला आत्मिक दृष्टी दिलेली आहे. या आत्मिक दृष्टीवर आपलं लक्ष लावूया, प्रभूकडे आपलं लक्ष लावूया व आपलं तारण आपण साधून घेऊ. प्रभूचं गौरव करूया. आत्मिक जीवनाची वाटचाल आम्हा सगळ्यांची प्रभू आशीर्वादित करो. व या दिवसांमध्ये 40 महत्त्वपूर्ण घटनांवरती मनन करीत असताना आजच्या घटनेच्या द्वारे प्रभू आपल्या सगळ्यांच्या मनाची पकड घेऊ. पुन्हा एक वार नित्य प्रार्थना आहेत. त्या सर्व प्रार्थना विषयांना घेऊन सन्मान्य रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब आपणाला विनंती असणार आहे
आपण सर्वांच्या वतीने समारोपाची प्रार्थना करावी. त्यामध्ये पॅशन वीकसाठी जे प्रिय वक्तेगण आपल्याकडे येणार आहेत, रेव्हरंड राजीव जयस्वाल आणि रेव्हरंड संजय सिंग यांचं येणं परमेश्वराने आशीर्वादित करावं. सोबतच या दिवसांमध्ये आता आजपासून नव्याने शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे. लेकरं शाळेला जात आहे, त्यांचं शैक्षणिक जीवन आशीर्वादित व्हावं. व आज अचानक थोडंसं वातावरणात बदल होऊन तुरळक असा पाऊस देखील झाला, तर या प्रसंगांसाठी शेतामध्ये पीक आहे, शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, सोबतच रोगराई वाढू नये, साथीचे आजार पसरू नयेत, ह्या सर्व विनंत्या घेऊन कृपया आपण प्रार्थना करावी. प्रार्थना करू आपण. पवित्र, सर्वशक्तिमान, सर्वसमर्थ, प्रेमळ, जिवंत स्वर्गीय पित्या, धन्यवादित बापा, प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये या सायंकाळी आम्ही मनापासून धन्यवाद देतो, कारण तुझी वचने आज देखील आमच्या संगती बोलतात. कारण तुझं वचन हे सार्वकालिक आहे, आत्मा आणि जीवन आहे. मनुष्याच्या गरजेप्रमाणे आणि त्यांच्या विश्वासाच्या परिणामाप्रमाणे प्रभू आज देखील तुझं कार्य सदैव चालू आहे, म्हणून धन्यवाद देतो. तुझ्या दासाकरवी जी घटना, जो चमत्कार प्रभू दोन आंधळ्यांच्या जीवनामध्ये घडला, हो प्रभू, आम्ही धन्यवाद देतो, कारण हे करण्यास तू समर्थ आणि जिवंत परमेश्वर आहे. त्या आंधळ्यांनी प्रभू आलेली संधीचा त्याने अगदी पुरेपूर उपयोग करून घेतला. येशू त्यांच्या जवळ आला आणि त्याच्याकडे त्यांनी हाक मारली आणि त्यांची हाक येशूने ऐकली. येशूला कळवळा आला, येशूने स्पर्श केला, त्यांच्या जीवनामध्ये बदलाव आला आणि त्याचा परिणाम परमेश्वराचं गौरव झालं आणि विरोधामध्ये देखील भर पडली. कारण यरूशलेमच्या प्रवासाच्या दिशेने प्रभू येशू तू चालत आहे. प्रत्येक समय, प्रत्येक घटना ही त्या वधस्तंभाच्या अगदी जवळ घेऊन जात आहे. प्रत्येक प्रसंगामध्ये आम्ही पाहतो की या सर्व परिस्थितीमध्ये प्रभू तू स्वतः त्या परिस्थितीसाठी तू तयार करत आहे, चालत आहे आणि त्या स्वर्गीय योजनेमध्ये तू समर्पित आहे, म्हणून आम्ही धन्यवाद देतो. तुझ्या दासाकरवी आलेलं वचन ज्यांच्या कानावर प्रभू आज पडलेलं आहे, त्या सर्वांना विशेष रीतीने तू आशीर्वाद दे. प्रभू येशू, मी प्रार्थना करतो, जे दुःख सणाचा सप्ताह येणार आहे आणि दुःख सणाच्या सप्ताहामध्ये जे तुझे दास वचनाची सेवा करण्यासाठी येणार आहे, तुझ्या दासांना तुझी कृपा पुरीव प्रभू. पवित्र आत्म्याच्या द्वारे तुझ्या वचनाचं प्रभू गहन अध्ययन करून आणि तुझं वचन आमच्यापर्यंत येत असताना तुझ्या दासांना विशेष लागणारी कृपा आणि स्वर्गीय ज्ञान तू पुरीव. त्यांचं येणं प्रभू सुखाचं व्हावं आणि इथे होणारी सेवा आशीर्वादित व्हावी, म्हणून तुझ्या दासांना तुझ्या पवित्र हातात सोपतो. स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो. हे सर्व वातावरण बदलत आहे आणि जो बदलाव वातावरणामध्ये होत आहे त्याचा परिणाम अनेक प्रकारचे शारीरिक व्याधी, व्हायरल इन्फेक्शन आणि या सर्व गोष्टी होत असताना प्रभू तुझ्या लेकरांचं तू रक्षण करावं अशी मी प्रार्थना विनंती करीत आहे. जे लहान बाळके आहेत, जे वयोवृद्ध आहे, हे असा सर्वांना प्रभू तू आपला आरोग्याचा हात त्यांच्यावर तू राहू दे अशी मी विनंती करतो. पुन्हा एकदा तुझी कृपा आम्हाला पुरवली, तुझ्या संगतीमध्ये आम्हाला तू आणलंस, म्हणून धन्यवाद देतो. ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू, त्यानंतर रेव्हरंड एल पी वळवी पाळक साहेब आशीर्वाद देतील. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला असते आणि जसे आम्ही आमच्या ऋणास सोडितो तशीच तू आमची ऋणे आम्हाला सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला सर्व वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची महान प्रीती, पवित्र आत्म्याची गोड सहभागिता इथे जमलेल्या तुझ्या सर्व प्रिय दासांबरोबर
ऑनलाईनमध्ये जे वचन ऐकत आहे त्या सर्व प्रिय जनाबरोबर, देवाची प्रिय मंडळी आणि निवडलेले राष्ट्र इस्रायल्याबरोबर प्रभू येशू तू येईपर्यंत सो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी आजीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करे तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. उद्या सकाळसाठी सूचना आहे. उद्या बुधवार आहे. सकाळी 10 ते 11 आपला बायबल स्टडी असेल. सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब उद्याचा अभ्यास घेतील व सायंकाळी 6 वाजता ऑनलाईन सभा होईल. ऑनलाईन सभा रेव्हरंड LP बळवी पाळक साहेब घेतील. सर्वांना सलाम.